सर मी आता हे स्पीकरवरती ठेवतो. खूप मोठा समाज आहे आपला इथं. हा संजीवनी वाघ या ठिकाणी आता बसलेले आहेत आणि त्यांना समर्थन देण्यासाठी खूप मोठा जो काही समाज आहे या ठिकाणी आलेला आहे आणि संजीवनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत आणि ही घटना घडल्याबरोबरच आपण सगळे लोक आलो होतो. 5 वाजेपर्यंत हे सगळ्या. हो 1 मिनिट आता मी देतो ताईला. आपण बोला सर. मी स्पीकरवरती ठेवतो. हॅलो. हा ताई, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र भाऊ. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. सगळे सोबत आहोत. काळजी करू नका. फक्त एकच आहे, सगळ्यांना माझं नम्र माझी प्रार्थना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरची आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, त्याच्यावरनं कुठे जातीपातीत मारामारी नको. आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्याचा आपण पूर्णपणे पाठपुरावा करून ते करू शकतो आपण. दोन गट नव्हते साहेब ते दोन. तुम्ही सांभाळा. आम्ही सोबत सगळे आहोत ताई. तुम्ही स्वतः आहात तिकडे ना? हो मी आहे. आपले सगळे लोक आहेत आणि संजीवनी आपल्या पक्षाचीच कार्यकर्ते. सोबत राहा, सगळे ताईच्या पाठी राहा, सगळे मजबूत. होय साहेब. आम्ही त्या दिवशी 5 वाजेपर्यंत होतो. आपल्या तिथल्या लोकांना सांगा, जर गुन्हेगारांच्या बाबतीत कुठे सरकारी ढिलाई दाखवत असेल तर ताबडतोब सांगा. बरोबर आहे साहेब. बरोबर आहे. हो बिलकुल. काय की त्याच्यावर जातीपातीत मारामाऱ्या होऊ देऊ नका. नाही बिलकुल. आपण काळजी करू नका. शिवरायांच्या महाराष्ट्राला कुठे काही डाग वगैरे होऊ देऊ नका. आपण काळजी करू नका साहेब. फक्त जे दोषी आहेत त्यांना मात्र आम्ही सोडणार नाही बरं का. हा एकही दोषी आम्ही सोडणार नाही. जे होत नाही तोपर्यंत आम्ही हा प्रश्न लावून धरू प्रत्येक स्थानावरती आणि आपले आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. आणि त्याची ती यादी तुम्ही आता उद्या याल ना मुंबईत अधिवेशनाला? हो मी येणार आहे ना. उद्या येतोय मी. उद्या येतोय साहेब मी. साहेब 8 प्रगट जातीचे राजे होते साहेब. अशा राजाच्या विरोधात असा प्रकार घडायला नको होता. बरोबर आहे. हे अत्यंत वाईट निंदनीय म्हणजे काय शब्दात त्याची करता येणार नाही असं. सगळ्या कोणी फक्त जरा कोण आगीत गेले होते त्याला बळी पडू नका कोणी. साहेब जो मेन आरोपी आहे तो अजून अटक झाला नाही. त्याचं नाव पाठवा. आपण पूर्ण इकडे उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय. सरपंच गावचा गणेश काकड म्हणून आहे, तो अजून अटक झाला नाही. बरं. नाही तुम्ही काळजी करू नका. आम्ही सोबतच आणि ज्यांनी आहे गुन्ह्यात सहभागी त्यांना अटक करून त्यांना शिक्षा करायला लावू. त्याच्यावर नुसते गुन्हे दाखल नका होतो साहेब. ते सजा सुनवा. हो. तुम्ही मला ताई सगळ्यांची नावं द्या. जे तिकडे होते ना त्यांची नावं द्या. आपण ते सगळे करून घेऊ. आरोपी अजून गावात आहे. तुम्ही सांभाळा फक्त. आणि सगळे दादा म्हणजे तिकडे जमले ते शिवसैनिक. हो आपले दादा म्हणजे हे नाही भाऊ म्हणून बोलतोय. हो दादा. सगळ्यांनी ताईच्या सोबत राहा. सगळ्यांनी हो. आणि कुठे त्याला वेगळं आपलं वळण लागू देऊ नका. हो सर. सानप आणि सांगळे साहेबांना साहेब सगळे 2-3 पोर होते त्याला माझ्यासोबतचे त्याला येऊ दिलं नाही. माझ्यासोबत प्रकार घडताना म्हणजे आमच्याच पोराला अडवलं. त्याच्यात जवळपास 30 पोलीस होते. ते 30 जणांनी जेव्हा माझे कपडे फाडले तेव्हा सानप सांगळे होतं ते दोन्हीनं पण ते कपडेही फाडून दिले. तर दोघे सस्पेंड झाले पाहिजे. हो पोलीस होते. साहेब सरपंच निलंबित झाला पाहिजे आणि ते दोघे सस्पेंड झाले पाहिजे. हो सर. मी सगळं घेऊन येतो सर. मी सगळ्या लोकांची नावं जी अटक झालेली आहेत जे नाहीत त्या सगळ्यांची नावं घेऊन येतो. आणि सरपंच अटक झालेली नाही मुख्यतः त्याला अटक करण्याबद्दल सगळ्यांचा रोष आहे. हो चालेल. आणि आपली सगळी मंडळी साहेब इथे. होय आम्ही सगळेजण ताईच्या सोबत आहोत आणि पहिल्यापासून आहोत आणि इथून पुढे पण राहू की मी आपल्या मार्फत आश्वस्त करतो. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.